येतोय माझा? येस. हॅलो बाळांनो, ह्या 3 लिटर मधून 3x/8 काढून घेतल्यानंतर x ऍड केल्यानंतर तुमच्याकडं ही क्वांटिटी कशा बरोबर आली पाहिजे? हाफ वॉटर आणि हाफ सिरप म्हटले नाही तर मग टोटल सिरप आहे तुमच्याकडे 5 पार्ट, हे 5x/8 हे दोन्ही काय आले पाहिजेत? इक्वल आले पाहिजेत, म्हणजे हाफ हाफ होतील. लक्षात येते? मग आता याचं सिम्प्लिफिकेशन करा. काय येतं? 24 - 3x + 8x म्हणजे -5x डिवायडेड बाय 8 आणि इकडं 40 - 5x by 8. हे लक्षात आलं का? इथं प्लस येईल ना, हा प्लस आहे, +5x. हा 8 गेट कॅन्सल, काय येणार बाळांनो? 24 + 5x = 40 - 5x. मला मग x ची व्हॅल्यू काढून सांगा किती येते. x = हा हॅलो, x ची व्हॅल्यू सांगा. 8/5. 8/5 आली. आपल्याला त्यांनी काढायला काय सांगितलंय? हाऊ मच ऑफ द मिक्सचर मस्ट बी ड्रॉन ऑफ. बघा, 8 पैकी 5 भाग, टोटल भाग किती आहेत तुमचे? हॅलो बाळांनो, 8. टोटल पार्ट किती आहेत? 8 आहेत ना. येस सर. टोटल पार्ट आहेत 8. त्यापैकी पार्ट ऑफ मिक्सचर रिप्लेस्ड काढण्यासाठी ह्याला काय करावं लागेल? 1/8 न मल्टिप्लाय करावं लागेल. हे तुमचं 1/5. ऑप्शन काय आहे बघा? सी. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. 1/5 पार्ट रिप्लेस करावा लागेल. टोटल 8 पार्ट पैकी 5, किंवा इथं 1/8 करायची पण गरज नाही. 8 आउट ऑफ 8 पार्ट 5 पार्ट्स मस्ट बी रिप्लेस्ड. लक्षात येते? हॅलो, येस सर. नेक्स्ट वन घ्या. A can contains a mixture of 2 liquids, capital A and capital B, is the ratio 7:5. When 9 liters of mixture are drawn off and can is filled with B, the ratio of A and B becomes 7:9. How many liters of liquid A was contained by the can initially? एका कॅन मध्ये A आणि B लिक्विड आहेत इन द रेशिओ 7:5. 9 लिटर मिक्सचर ड्रॉन ऑफ केलं म्हणजे त्याच्यातून काढून घेतलं.
टोटल मिक्सचर पैकी 9 लिटर काढून घेतलं, तर त्यांनी विचारलेलं आहे रेशिओ ए आणि बी चा काय झाला त्या कंडिशन मध्ये 7:9 झाला. मग हाऊ मेनी लिटर्स ऑफ लिक्विड ए वॉज कंटेन्ड बाय द कॅन इनिशियली असं विचारलेलं आहे. बघा रेशिओ किती आहे, पहिला 7:5. कॉमन मी एक्स कन्सिडर करतो, म्हणजे इनिशियली 7x आणि 5x हा ए आणि हा बी क्वांटिटी झाले. हे समजलं? हॅलो, हे समजलं का? हॅलो Yes, sir. हॅलो बाळानो. Yes, sir. हा, आता मला सांगा 9 लिटर मिक्सचर हा कॅन आहे तुमचा भरलेला इथपर्यंत, त्यातलं 9 लिटर मी काढून घेतलं. आता हे 9 लिटर काढताना तुम्हाला ए पण मिळणार आहे आणि बी पण मिळणार आहे, बरोबर आहे का? Yes, sir. दोन्हीचं मिक्सचर आहे ना ते, म्हणजे ह्या दोन्ही मधून मग आता 9 लिटर मध्ये ए ची क्वांटिटी किती असेल आणि बी ची किती असेल क्वांटिटी? बघा टोटल पार्ट आहेत 12, 7 आणि 5 12. त्यापैकी 12 पैकी 7 पार्ट ए चे आहेत, म्हणजे 9 लिटर मध्ये तुमच्याकडून किती बाहेर काढले जाणार तुमची क्वांटिटी? 7/12 इंटू 9 एवढी क्वांटिटी बाहेर काढली जाणार. हे कळतंय? मिक्सचर ए ची क्वांटिटी आफ्टर 9 लिटर ड्रॉन. हॅलो, हे कळतंय का? Yes, sir. मग 7/12 याचं सिम्प्लिफिकेशन काय येतंय बघा, करून ठेवा. फोर इथं 3 राहील, 28 minus 21 divided by 28x करा. 28x minus 21 divided by 12. 4. 4, sir. हा, ही आली ए ची क्वांटिटी. तशीच बी ची पण क्वांटिटी काढा. बी ची क्वांटिटी किती बाहेर जाणार? 5x मधून 5 पार्ट 12 पैकी एका लिटर मध्ये, तर 9 लिटर मध्ये किती? काय आलं सिम्प्लिफिकेशन इथं? 4 20x minus 15/14. 4. 20x minus 15 divided by 4. 4. हे कळतंय? आता हा रेशिओ तुम्हाला दिलेला आहे की, किती आहे रेशिओ? हा राहिलेल्या मिक्सचरचा रेशिओ किती दिलेला आहे? 7:9. सिम्प्लिफाय करा आणि एक्स चा आन्सर काढा. 4 कॅन्सल होतंय. काय ते बघा, एक्स 4 कॅन्सल झालं. बघा की काय ना, सांगा बरं.
एक्स इक्वल टू काय आलं? हॅलो बाळांनो काय आलं एक्स? हॅलो अरे एक्स काय आलं? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा की रे, का करून दाखवू आता? नाइन इंटू 28x minus 21 equal to 7 into 20x minus 15. आता सोडवा x ची व्हॅल्यू. x किती येते? 3/4. किती येते? 3/4. x ची व्हॅल्यू सर 21/8 आली. 21/28. काय करायला लागला मला कळलं नाही बाबा. 3/4 येते सर. इकडे बघा, हा 4 आणि हा 4 एकामेकाला कॅन्सल होईल का? डिव्हिजन आहे, होते का? हॅलो होते का कॅन्सल? येस सर. हा आता मी दिलेला 9 इंटू 28 सांगा. 252. 200 52. 21 189. 189 इक्वल टू 140x. 140. इथं किती आलं? 100. 100 5. 105 येते का? येस सर. एक 2 मिनिटं. बाळांनो इथं एक वाक्य आपल्याकडून विसरलं गेलं. इकडे बघा, when 9 liters of mixture are drawn up. 9 लिटर आपण काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये कॅन इज फिल्ड विथ बी म्हटलंय की, म्हटलंय का? हॅलो 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 Yes, बाळांनो. हा म्हणजे हा जो खालचा रेशिओ आहे ना, इथं काय करावं लागेल? +9 करावं लागेल तुम्हाला. इथं +9 एक करावं लागेल. बरोबर आहे ना? 9 लिटर काढून घेतलं आणि त्याच्यानंतर पुन्हा बीनं भरलेलं आहे ते. +9 केल्यानंतर काय येतंय बघा बरं.
म्हणजे इथं +36 होईल. ठीक आहे का? हॅलो हॅलो 15 आणि 36 किती येतंय बघा इथं. -15 + 36 म्हणजे 21 येते, +21 येते. आता करा. बघा आपली एक लाईन वाचायची राहिली त्यामुळे सगळं हे झालं. 120 सॉरी 21 आहे ना, 7 दूने 14 147. आता x ची व्हॅल्यू काढा. x = 3 येते. मग आता इनिशियली a ची क्वांटिटी किती असणार? 7 × 3 7x आहे ना. हॅलो Yes, sir. हा मग 7 × 3 21 ऑप्शन किती आहे बघा. किती ऑप्शन आहे? सी. हा सी ऑप्शन. ऑप्शन सी इज द करेक्ट वन. हे कळलं का? हॅलो बाळांनो हे लक्षात आलं का? कॅन बी फिल्ड विथ बी याच्यामुळं इथं +36 करावं लागतंय. +9 9 × 4 इथं काय येणार? 36 येणार. हे समजलं एक्झाम्पल? हॅलो Yes, sir. पुढचं बघा. 8 liters are drawn from a cask full of wine and is then filled with water. बर बघा 8 liters drawn from a cask full of wine. एका कॅस्क मधून 8 लिटर ड्रॉन केलं वाईनचा जो कॅन आहे त्याच्यातून आणि वॉटर फिल केलं. दिस ऑपरेशन इज परफॉर्म्ड 3 more times. सेम 3 वेळा रिपीट केलं. द रेशिओ ऑफ क्वांटिटी ऑफ वाईन नाव लेफ्ट इन कास्क टू दॅट ऑफ वॉटर इज 16:65. हाऊ मच वाईन डिड द cask hold originally? बघा पहिल्यांदा कॅन मध्ये x लिटर वाईन होती सपोज. हॅलो हॅलो बाळांनो हॅलो हॅलो आवाज येतोय का? Yes, sir. हा x लिटर वाईन होती त्यातून मी पहिल्यांदा 8 लिटर काढली. किती राहिलं? x - 8 वाईन राहिली आणि पुन्हा फिल्ड विथ वॉटर जेवढे लिटर काढले तेवढे लिटर वॉटर ऍड केलंय त्याच्यामध्ये. म्हणजे +8 वॉटर झालं. लक्षात येते? हॅलो हॅलो बाळांनो Yes, sir. आता सेम ऑपरेशन परफॉर्म्ड 3 more टाइम. अजून 3 वेळा मोर टाइम म्हटलेला आहे. कळतंय का? म्हणजे दुसऱ्या वेळी पुन्हा मी 8 लिटर काढून घेतलं. 8 आणि 8 16 आणि ह्याच्यात किती राहिलं? एक मिनिट. दुसऱ्या वेळी ज्यावेळी तुम्ही
8 लिटर काढून घेणार त्यावेळी वाईन पण येणार आणि वॉटर पण येणार ना त्याच्या बरोबर, का नाही? हॅलो, हॅलो बाळांनो, बरोबर आहे का? मी म्हणतोय ते बरोबर आहे का? दुसऱ्या वेळी तुमच्याकडून वॉटर पण येणार आणि वाईन पण येणार 8 लिटर जर त्यातून काढलं मिक्सचर तर, Yes, म्हणजे sir. किती राहिलं? हा 8 minus. हॅलो, किती राहणार सांगा? हॅलो, बघा, 1 लिटर वॉटर पैकी 8 लिटर वॉटर मी बाहेर काढले, म्हणजे 8 आउट ऑफ X बाहेर काढले. म्हणजे वाईन किती राहिली त्याच्यामध्ये? पहिल्या वेळी X-8/X राहिली पहिल्या ऑपरेशनला, बरोबर का? हॅलो, Yes, sir. हा. दुसऱ्या वेळी हा दुसऱ्या वेळी किती राहणार? हे जरा वेगळ्या पद्धतीने करावं लागेल. आपण उलट करूया की बाळांनो, ऑप्शन वरून जाऊया, एवढा अवघड करण्यापेक्षा ते सोपं जाईल. सॉरी, सपोज 18 लिटर वाईन आहे इनिशियली, 8 लिटर काढून घेतली, किती राहिली रे? 10 लिटर वाईन प्लस 8 लिटर वॉटर, म्हणजे 10:8 राहिलं, बरोबर का बाळांनो? हॅलो, Yes. हा? Yes, sir. हा. आता पुन्हा याच्यातून 8 लिटर काढून घेतलेला आहे क्वांटिटी, म्हणजे 10 इंटू किती राहणार तुमचं? 10 minus. 10 मायनस पुन्हा 8 लिटरच काढून घेतलेला आहे ना, म्हणजे क्वांटिटी ऑफ हे काय येणार सांगा बरं? वाईन, वाईनची क्वांटिटी सांगा. 10. Nice. 10 इंटू 8 लिटर काढून घेतोय म्हणजे 10/8, सॉरी
10/18 इंटू 18 बरोबर का? 10/18 इंटू 18 म्हणजे किती येतंय? इथं 4 आलं, 9 40/9 येतंय. तसंच इकडं काय येणार रे? हा हॅलो, वॉटर कितीने कमी होणार? 8/18 इंटू 8 64/18. जरा तू सरळ लॉजिक लावावं लागेल जरा. एवढं क्रिटिकल नाही व्हायला पाहिजे. पण हे एक्झाम्पल आपण उद्या डिस्कस करू सेम. हे जे 8 लिटर ड्रॉनचं आहे ना ते उद्या डिस्कस करू, कारण हे विनाकारण क्रिटिकल होत चाललंय. सर आपण ते x मायनस 8/x आहे ना त्यालाच 4 केलं तर नाही होणार का? नाही. आणि मग त्याचा फुल रेशिओचा फॉर्म्युला वापरावा लागेल इथे. मी तुम्हाला सांगतो उद्या सिंपल वे मध्ये. एवढं जास्त क्रिटिकल करायची गरज नाही, सिंपल वे मध्ये सांगतो तुम्हाला उद्या. ठीक आहे, थोडा विचार करावा लागेल, बघू पुढचं तोपर्यंत. हे बघा आता, अ कंटेनर कंटेन्स 40 liters of milk. एक्झाम्पल सोडवा. A container contains 40 liters of milk. From this container, 4 liters of milk was taken out and replaced by water. This process was repeated further 2 times. How much milk is contained by the container? How much milk is contained by the container? A container contains 40 liters of milk. एक मिनिट, आपण फॉर्म्युले जे बघितले ते जरा बघूया. एकच मिनिट. A container contains 40 liters of milk. From this container, 4 liters of milk was taken out and replaced by water.
This process was repeated further 2 times. How much milk is now contained by the container? हे पण सेमच त्या टाइपच आहे. मला फॉर्म्युला लक्षात येणं झाला एक्झॅक्ट. 40 liters of milk. टोटल मिल्क 40 लिटर आहे. त्याच्यामधून 4 लिटर काढून घेतले अँड रिप्लेस्ड बाय वॉटर म्हटलेलं आहे. टोटल क्वांटिटी जर मी 1 कन्सिडर केली, 1 मधून फोर लिटर आउट ऑफ 40 काढून घेतलं. त्याचं सिम्प्लिफिकेशन काय तर 36/40 बरोबर का? हॅलो, हे अमाउंट लेफ्ट आफ्टर डिक्रीमेंटचा फॉर्म्युला आहे बरं का हा. इकडे बघा, टोटल मिल्क लेफ्ट आफ्टर फर्स्ट टाइम. पहिल्या टाइम मध्ये इकडे बघा, हे आपल्याला नॅचरली माहित आहे 40 मधून 4 गेले 36 राहणार आहे. कळते का? हॅलो, येस. हा, आता हेच मी ह्या पद्धतीने लिहितो. 1 - 4/40 म्हणजे 36/40 येणार. 36 येण्यासाठी 40 न मल्टिप्लाय करावं लागेल. 1 - 4/40. आता हे 40 मधून 1 - 4/40 आपल्याला अजून 2 वेळा रिपीट करायचं आहे. म्हणजे पुन्हा एकदा 1 - 4/40 न मल्टिप्लाय करावं लागेल तुम्हाला. म्हणजे दुसऱ्या टायमिंगला स्क्वेअर होईल आणि तिसऱ्या टायमिंगला काय होणार, क्यूब होणार इथं. हे कळतंय? हॅलो, येस सर. हा, आता ह्याचं सिम्प्लिफिकेशन बघा. 40 × 36/40 सिम्प्लिफिकेशन करा. कितीच येते? 36/40 4 न भाग जातो. 4/10 येते का? सॉरी, 9/10 येते. म्हणजे 40 × 9/10 9/10 9/10 हा झाला 4. त्यानंतर इथं 2 × 5 अजून इथं 2 × 5. आता याचं सिम्प्लिफिकेशन करा. किती राहतंय बघा, किती राहतंय? हॅलो,
बाळांनो हे किती राहते बघा? 29.16. 29.16 लिटर हे तुमचा आन्सर असेल. तसंच याच्या अगोदरच पण एक्झाम्पल बघा. झालं काय बाळांनो? हे झालं का? हॅलो, झालंय ना हे? Yes, sir. हा. आता ह्याच्या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये इथं ओरिजिनल क्वांटिटी दिलेली आहे. ह्याच्या अगोदर काय झालंय बघा, ओरिजिनल क्वांटिटी दिलेली नाहीये, ती काढायची आहे आपल्याला. ठीक आहे. ओरिजिनल क्वांटिटी मी एक्स कन्सिडर केलं, म्हणजे फर्स्ट टाइम मध्ये 1 मायनस 8/x लेफ्ट राहील. असं 3 मोहर म्हणजे 1 मायनस 8/x, 1 मायनस 8/x, 1 मायनस 8/x 4 वेळा म्हणजे रेश टू 4 झालं.